वर्क लाईफ बॅलन्स जो शब्द आपण आजकाल भरपूर सगळीकडे ऐकतो, कधी कधी त्याचा बाऊ करतो, तर तो नकळतपणे आधीची लोक साधत होतीच. आता फक्त त्याच्याबद्दल बोललं जात आहे किंवा आता त्याचा जास्त इश्यू केला जातोय, बाऊ केला जातोय. तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मी तुला सांगू, मला सतत लोक विचारतात की तू CBFC वर आहे, म्हणजे फिल्म सेन्सर बोर्डावर आहे, तुझी भालेराव इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे, प्रारंभ कला अकॅडमी चॅरिटी ट्रस्ट आहे, तू अँकरिंग पण टीव्हीचं करतेस. हल्ली मी लाईव्ह कार्यक्रमांचं करतच नाही, फक्त टीव्हीचं अँकरिंग करते. मी क्लासेस घ्यायची, आता सध्या थोडं थांबलंय, पण मी एज्युकेशनसाठी काम करते, सोशल एरियासाठी करते, कल्चरल एरियासाठी करते, लिखाण करते. कसं ग तुला वेळ मिळतो, हा लोकांचा नेहमी मला एक प्रश्न असतो. तो प्रश्न आहे माझ्या लिस्टमध्ये. तर बेसिकली तुला खरं सांगू, हे सगळं मला काही करायला आवडत नव्हतं. म्हणजे आता लोकांना मी जेव्हा हे सांगते की मी एक उडाण टप्पू, अत्यंत मस्तीखोर, टवाळखोर, अभ्यासाची आवड नसलेली, फक्त मित्रमैत्रिणींच्या घोळक्यात वावरणारी, लिडरशिप करणारी, स्कूल प्रतिनिधी, कॉलेज प्रतिनिधी, ह्या सगळ्या गोष्टीत रममाण होणारी अशी मी होते. मला हे सगळं काही असं सगळं करायचं नव्हतंच कधी. मला छान असा संसार थाटावा, 4-5 मुलं असावी, घरी छान तयार होऊन नवऱ्याची वाट बघावी आणि मस्त घरात दिवसभर मजा करावी, भरपूर खावं प्यावं, भरपूर झोपावं, हाच माझा पिंड होता. पण हे जेव्हा मी आता लोकांना सांगते तेव्हा ते म्हणतात अगदी खोट आहे, सपशेल खोट आहे, ते तुझ्या आतमध्ये असणार आहे, ते आता बाहेर येते. नाही, ते मी आणलंय बाहेर. तुम्ही पाण्यात पडता आणि जेव्हा तुमच्या लक्षात येतात तुम्ही बुडणार आहात, तुम्हाला जीव वाचवायचा आहे आपला, तेव्हा जी धडपड तुम्हाला करावी लागते, त्यातनं हे सगळं आलं. आता लाईफ बॅलन्स तू म्हणशील तर मी तुला खरं सांगू, खूप मॅनेजमेंट, मी कुठल्याही मॅनेजमेंटच्या कॉलेजमध्ये न जाता माझ्या संस्थेनेच मला मॅनेजमेंट शिकवलं. म्हणजे इतके मोठे मोठे इव्हेंट मॅनेज करताना माझं प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग असतं. एक तर मला रोज वहीत लिहायची सवय आहे, म्हणजे अगदी छोट्या छोट्या गोष्टी, की आज मला काय करायचं आहे, मला अगदी कुणाला फोन करायचे आहेत इथपासून, मला आज बाजारातून येताना काय आणायचंय, किंवा मला आज कुणाला फोन करून झाल्यानंतर घरात मला काय थोडंफार बघायचंय. फार काही मी किचन मध्ये वगैरे रमणारी नाहीये आणि फार निगुतीनं काटकसरीत वगैरे संसार करणारी अजिबात नाहीये. म्हणजे खूप तरतऱ्हेचे पदार्थ करून मी कुटुंबाला खाऊ घालते वगैरे, असं काही नाहीये. ते असेल तर मग मला दिवसभर घरातच राहायला आवडतं, मग मला कुठे जायला आवडत नाही आणि काही काम करायला आवडत नाही. पण मी असं खूप काही रमत नाही, गरजेपुरती रमते. पण रोज लिहायचं की मला काय लिहायचंय, मला काय मेल करायचे आहेत, मला आज कशाला उत्तर द्यायचंय, मला किती लोकांना फोन करायचे, मला आज कुठल्या प्रपोजलवर काम करायचंय. आणि एकटं असताना सुद्धा एकही मिनिट फक्त कामाच्या बाबतीत, म्हणजे माझ्या व्यक्तिगत कामांच्या बाबतीत कसा वाया जाणार नाही याची मी काळजी घेते. म्हणजे अगदी सिंपल उदाहरण सांगते की आता मी वर्ध्याहून आले 17 तारखेला, माझ्या वडिलांचा 15 तारखेला वाढदिवस होता आणि 19 मला वाटतं 19ला इथे एवढा मोठा इव्हेंट होता. जायच्या आधी मी इव्हेंटची भरपूर तयारी करून गेले होते आमच्या टीम बरोबर सगळ्या, पण आल्यावर काही गोष्टी तरी शेवटपर्यंत असतातच. पण मी ठरवलं होतं की वर्ध्याला मला 2च दिवस मी जातेय, गावची माणसं येणार, सगळी भेटणार, सतत येणारे जाणारे असणार, आपल्याला वेळ मिळणार नाही. मग आपण ट्रेनमध्ये काय काय गोष्टी पूर्ण करायच्या त्या 12 तासात, याचं माझं प्लॅन रेडी होतं. मी 6:30ला विदर्भ एक्सप्रेस मध्ये वर्ध्याला बसले. म्हणजे हे जे तू आता बॅलन्सचं म्हणतेय म्हणून मी म्हणून नाही, पण मी सांगते की मी काय करते. तर मी विदर्भ एक्सप्रेस मध्ये 6:30ला बसले. फॉर्च्युनेटली मला साईडचा लोअर बर्थ मिळाला होता, त्यामुळे मस्त पाय पसरून बसले, माझा लॅपटॉप ओपन केला आणि 6:30 7:45 ते साधारणतः 11:15 या वेळामध्ये मला एक प्रपोजल सबमिट करायचंय. त्याचा स्टडी करून व्यवस्थित ते प्रपोजल तयार केलं. मग 11:15ला मी जेवून घेतलं, आडवी झाली की आता झोपूया. माझ्या लक्षात आलं मला झोपच येत नाहीये अजिबात. मग म्हटलं वेळ नको वाया जायला, उठूया. म्हणून मी उठले, पुन्हा बॅगमधनं लॅपटॉप काढला
आणि माझं आता वर्कशॉप आहे एक महसूल विभागाबरोबर हम्म. कर्जतला 23 तारखेला स्ट्रेस मॅनेजमेंट लाईफ स्किलवर. मला त्याचं काही सिलेबस तयार करायचं होतं क्रिएटिव्ह. हम्म. मी 2-2:30 वाजेपर्यंत ते सिलेबस तयार करत बसले. वा. झालं ना, माझी 2 कामं होऊन गेली. हम्म. मग मी सकाळी उतरले. अशा वेळेत एरवी आमच्यापैकी कोणी असतात आम्ही रील स्क्रोल केले असते. नाही, मी पण भरपूर पाहते सगळं हे, नाही असं नाही, पण आधी काम ही पहिली प्रायोरिटी असते. मग विचार असा आला की आता सकाळी आपण उतरणार, घर ते रिक्षा याच्यातही काहीतरी करूया. लिहिणं तर शक्य बापरे. नाही, टायपिंग त्याहून शक्य नाही. मग मी ठरवलं घरी गेल्यानंतर आळशीपणा न करता घरी जाऊन काय काय पटपट पटपट उरकायचंय आपल्याला. हम्म. ही काही वेळ आता 6:30-7 वाजता झोपायची नाहीये. हम्म. घरी जाऊन काय करायचं हे प्लॅनिंग करू. ते माझ्या डोक्यात फिट होतं प्लॅनिंग. मी बसल्या बसल्या फोनवर नोट्स मध्येच ते टाईप केलं. हम्म. त्यामुळे घरी गेले, नवऱ्यावर बसून चहा प्यायले की लगेच माझी पुढची कामं, म्हणजे इतकं त्याच्यात मायन्यूट प्लॅनिंग केलं की आणलेली बॅग आवरायची आहे, नाही तर मग ती 4 दिवस पडली राहते. हो. आणलेली बॅग आवरायची आहे. मग त्या दिवशी मॅरेथॉन मीटिंग ठेवली होती आम्ही हम्म. इव्हेंटची. मग त्यामध्ये काय मुद्दे आपल्याला बोलायचे आहेत, पटापट पटापट त्याच्या नोट्स काढायच्या. सो मला असं वाटतं की असं होत राहतं. बाहेर जाताना प्लॅनिंग असतं की येताना ना अमक्या ठिकाणून निघालं की तिकडनं येताना भाजी घ्यायची आहे, मग XYZ मैत्रिणीचा वाढदिवस आहे, मग तिला छोटीशी काहीतरी भेट घ्यायची आहे. तर हे असं सगळं प्लॅनिंग करत काम केलं की मला असं वाटतं वेळ खूप उरतो. म्हणजे भरपूर टाइमपास करते. आणि मी ते करताना मला थोडा गिल्ट पण असतो की 10 नंतर साधारण 12 पर्यंत जर मी जागले, पण बापरे 2 तास मी काहीच केलं नाहीये, मी नुसतंच म्हणजे कोणाच्या तरी मुलाखती ऐकल्यात युट्यूबवर. पण ते गरज आहे ना आपली. बरोबर. मग थोडंसं काय चाललंय अवतीभोवती, न्यूजच पाहिल्या फोनवर, किंवा थोडंसं फेसबुक बघितलं, थोडंसं इन्स्टा बघून घेतलं, आपल्याला किती लाईक आले आहेत, काही आपलं वाढलंय का प्रमाण फॉलोअरचं, असं थोडं बघून घेतलं. हे सगळं मला आधी काही कळत नव्हतं. बरोबर. मी काय ते इन्स्टा आणि काय ते हे काही पाहत नव्हते. पण आता काळानुसार ती पण गरज झाली आहे, त्यामुळे ते पण एक काम वाटतं. सो मला असं वाटतं की हा लाईफ बॅलन्स छान पद्धतीने करता येतो.